कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. एकनाथ शिंदेंच्या प्रयागराज दौऱ्यावर उद्धव ठाकरेंची टीका. पुणे अत्याचार प्रकरणासंबंधीच्या गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या वक्तव्यानं वाद. घटना शांततेत घडली. पीडित तरुणी ओरडली का नाही, योगेश कदम यांचा सवाल. गृहराज्यमंत्री आरोपीला क्लीन चिट देत आहेत का? स्वारगेट प्रकरणातील आरोपी सोबत महायुतीचं नातं काय? योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार आक्रमक. पुणे अत्याचार प्रकरणी शिरूरमधील गुन्हाड गावात 100हून अधिक पोलिसांचा फौजफाटा. गुन्हे शाखेकडून आरोपींचा शोध सुरू. महिलांसाठी बनलेल्या कायद्याची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे. फक्त कायदे करून असे गुन्हे थांबवता येणार नाहीत. पुणे अत्याचार प्रकरणावरती माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची प्रतिक्रिया. पुणे अत्याचार प्रकरणानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. वसंत मोरेंकडून पुणे बस स्थानकाची पाहणी. कालचा फक्त ट्रेलर. पुण्यातील एसटी डेपोची पोलखोल करणार, वसंत मोरेंचा इशारा. नालासोपाऱ्यात नात्याला काळिंबा फासणारी घटना. नराधम बापाकडून पोटच्या 3 मुलींवर लैंगिक अत्याचार. बापाला अटक. आरोपी हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी कडून बीडच्या विशेष मकोका कोर्टात आरोपपत्र. जवळपास 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. फरार कृष्णा आंधळेला लवकरात लवकर ताब्यात घेऊन चौकशी करण्याची सुळेंची पत्रातून मागणी. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूर पोलिसांचं पथक. मध्य प्रदेशातील बालाघाटला. कोरटकर बालाघाटला असल्याची पोलिसांना गोपनीय माहिती.